नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं स्वागत करते आपल्या मिनी व्लॉगमध्ये। आजचा दिवस तसा स्पेशल आहे। आज आत्या मामांची अॅनिव्हर्सरी आहे, त्यासाठी मी चॉकलेट केक बनवते। चॉकलेट केकचंच प्रेमिक्स आणलं होतं। हां, रेडीमेड। हां, 2 चमचे तेल घातले। अर्धा किलोचा केक बनवणार आहे आम्ही। पाव किलोला 1 चमचा आणलाय तसं। हां, कसं सांगा आता? पाव किलोला 1 चमचा तेल घालते आपण। हां, अर्धा किलोला 2 चमचे। पीठ जास्त दिसते बघा, आणि हे आता कमी दिसायला काढलेलं आहे ना। इकडं आत्यांचं चालू आहे फ्रीजमध्ये दूध ठेवायचं। आणि इकडं मी या दोघींचा ब्लॉग शूट घेते। बघ रोहिणी, झालंय आपलं केकचं बॅटर बनलंय। आणि परत एकदा हलवून दाखव बॅटर, असं गोल गोल जोरात। असं बॅटर असं बॅटर हलवायचं असतं। बॅटर कमी हललं पाहिजे, आपण स्वतः जास्त हललं पाहिजे। सृष्टीवाहिनीची आठवण झाली। लेट करंट हलवून दाखवला आधी मी पण। आधीच की हलवून दाखवलं, मग लक्षात आलं तुझ्या। इथं खाली अगोदर तूप लावून घेतलं तिनं, आणि त्याच्यानंतर वरती बटर पेपर लावलं। आज आमची सकाळपासूनची जी मजा मस्ती आहे ते आमचं दुसरं चॅनल पल्लवीज डेली ब्लॉग या चॅनलवरती अपलोड केला व्हिडिओ। तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा। हा केक आता मी शिजायला ठेवला आहे। काही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनपर्यंत मुलं काही वेट करणार नाही केक खायला, त्यासाठी आता मला दुसरा एक केक ह्यांना खायसाठी बनवावा लागेल। मग आता तो सिम्पल व्हॅनिला केक बनवायला मी चालू केला आहे। आणि त्या केकची तयारी केली। दुसरा राऊंड केक बनवायचा होता, पण आयुषला राऊंड केक नको होता। होय का, मला हार्टचा केक पाहिजे म्हण। बरं बरं, माझा केक बनवूपर्यंत ताईचं इकडे झाडू मारून झाला होता। आता मी मुलांसाठी व्हॅनिला केक बनवते। आता केक शिजायला ठेवला ह्याच्यानंतर, आणि 25 ते 30 मिनिटात मीडियम गॅसवरती केक शिजायला ठेवला, आणि 25 ते 30 मिनिटात शिजला केक। कसला भारी फुगला।